आहे का? नाचणं असावं आणि त्याच्यात प्रेम असावं. कीर्तना भजनात नाचायला लाजलं नाही पाहिजे. हा, काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं व पण गिऱ्हाईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लई संतीन झाली होती आहे की नाही, भीती वाटते ना. काही बाया म्हणतील महाराज मालक चांगले हो पण आमच्या गावचे लोक चांगले नाही. मला वाटतं दुधड सारखे लोक असतील तर चांगलं नाही कसं काय म्हणता, बरोबर आहे का नाही. आमच्या गावातले लोक चांगले नाही. काय बाया म्हणतील महाराज आमच्या गावातले लोक चांगले नाही. आता इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली पावली खेळायला लागली तर खाली बसलेल्या बाया दम धरतील का? खाली बसलेल्या बाया म्हणतील माय या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना असं, बरोबर आहे का नाही. बोलतील का नाही. महाराज म्हणले तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजो नियाजन भक्ती करा. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे, कीर्तना भजनात नाचायला लाजायचं नाही. आपण असून किती मोठ्या घरच्या आहे. खेड्यातल्या असाल तर सरपंचाची बायको असाल, तालुक्यातल्या असाल तर जिल्हा परिषदाची बायको असाल, नाही तर आमदाराची असाल, नाही तर खासदाराची असाल, नाही तर मुख्यमंत्र्याची असाल. मीराबाई राजाची पोरगी होती. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. मस्त नाचूंगी. कसं हरि गुण बोला, हरि गुण गावत 90 लावत नाही. हा, हरि गुण गावत नाचूंगी. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा नाची ने, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मस्त नाचल्या नाही, पायात घुंगर बांधून नाचले आहे की नाही. मग नाचायचं पण सदा नाम मुखात असलं पाहिजे. सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. गाये नाचे, नुसतं नाचे नाही, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, त्या आनंदामध्ये सगळे गायला लागले, नामस्मरण करायला लागले. लक्ष देऊन ऐका ना, आनंदानं नाचायला लागले. आणि त्याच्यामुळं महाराज म्हणतात या सगळ्या भक्तीमुळं तुका म्हणे हरती दोष. जीवनातले दोष सगळे नाहीसे झाले. तुका म्हणे हरती दोष. आणि दोष गेल्यामुळं आनंदाने करती घोष. बरोबर आहे. होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठ्ठल. आज जन्माष्टमी आहे, कृष्णाष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे. म्हणून आजचं कीर्तन नैमित्तिक असतं बरं का. मग अभंग बी नैमित्तिकच असतो. त्याच्यात फारसा काही अर्थ, फारसा काही चिंतन, चिकित्सा याला प्राधान्य न नसता देवाच्या चरित्राला जास्त आजच्या दिवशी प्राधान्य असतं. लक्षात ठेवा बरं का. आणि नैमित्तिक कीर्तन असल्यामुळं कीर्तनकाराला काही बंधनं असतात. अवांतर काही जास्त विषयात त्याला बोलता येत नाही.
म्हणून आज हा गोकुळाष्टमीचा दिवस आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताचं अवतार कार्य सांगितलेलं आहे. भगवंत अवतार का घेतात, अवतार कशाला म्हणतात, कुणासाठी अवतार घेतले, किती अवतार घेतले, अशा सगळ्या गोष्टीचं आज आपल्याला चिंतन करायचं असतं. पहिल्यांदा अवतार म्हणजे काय ही गोष्ट लक्षात ठेवा. तृतरती हा व्याकरणामधला धातू आहे. त्याला अव हा उपसर्ग लागला. अवतरती म्हणजे खाली येणे. अवतरती म्हणजे खाली येणे. भगवंताने आपल्यासाठी त्यांचं ठिकाण सोडून, लक्ष देऊन ऐका बरं का, वैकुंठ सोडून या मृत्यू लोकात देवाने अवतार घेतले म्हणजे ते खाली आले. बरोबर आहे. देवाचा असतो अवतार, तुमचा आमचा असतो जन्म. देवाचा असतो अवतार आणि तुमचा आमचा असतो जन्म. लक्ष देऊन ऐका बरं का. भगवंत अवतार घेतात तर कशासाठी घेतात. गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या त्यावेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. केला नारायणे अवतार. केला नारायणे अवतार. आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंताने अवतार घेतला धर्माच्या स्थापनेसाठी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. ऐका बरं का. भगवंताला जर विचारलं तर ते म्हणतात धर्म संस्थापनार्थाय. आणि तुकाराम महाराजाला जर विचारलं तर म्हणतात रक्षणार्थाय. हे असं कसं काय. तर ज्यानं स्थापना केली त्याला रक्षण कर असं वेगळं सांगण्याची गरज पडत नाही. हा स्थापना या शब्दामध्ये धर्माचं रक्षण, धर्माची वृद्धी आणि धर्माची स्थापना हे तिन्ही अर्थ येत असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तेही बरोबर आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार किंवा धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. जब जब धर्म की हानि, जब जब धर्म की हानि, बाढ़े असुरा अभिमानी, बाढ़े असुरा अभिमानी.
रावणाचं सगळं आहे ना, म्हणून भगवानाचा आवाजच आहे. गाडून टाकलं सगळ्यांना गाडेकर, आहे का नाही? लक्ष नाही का? जब जब होय धर्म की हानी, बाडे जे आसुर आहे अधम अभिमानी, तब तब धरी प्रभू विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या त्या वेळेस भगवंत अवतार घेतात. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. घराघरात रावण तुमच्या पुढं चालावं लागेल ना, बरोबर आहे ना? लक्ष द्या. महाराज म्हणले आता घराघरात रावण जन्माला आले. रामू काका एवढे राम आणायचे कुठून, बरोबर आहे का नाही? घराघरात रावण जन्माला आलेला महाराज हे कलियुगाचं उदाहरण आहे. मग जेव्हा जेव्हा अधर्म वाढत असतो, लक्ष द्या का बरं का. रावण कोणाला म्हणतात, दुर्योधन कोणाला म्हणतात. मग रावण मेला नाही बरं, आज बी रावण आहे. आज पण रावण आहे, आज पण दुर्योधन आहे, आज पण राम आहे आणि आज पण कृष्ण आहे. कळलं माझं बोलणं? आजही रावण आहे.